भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध। मुंबईकरांना मुंबई बाहेर जाऊ देणार नाही, बाहेर गेलेल्यांना सन्मानाने मुंबईमध्ये आणू, मुंबईला झोपडपट्टी मुक्त करू, फडणवीसांसह शिंदेंचं आश्वासन। बेस्टमध्ये महिलांना 50% सवलतीसह लघु उद्योगासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार। पालिकेच्या सर्व शाळांमध्ये एआय लॅब तयार केली जाणार। पुढील 5 वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगित, भाजपचा वचननामा। माझ्या प्रत्येक भाषणात मी विकासावरच बोलतो, ठाकरेंनी लगेच मला 1 लाख रुपये पाठवावे, मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। ठाकरे बंधूंची तोफ, शिवाजी पार्कवर धडाडणार। मुंबई महानगरपालिकेसाठी राज आणि उद्धव ठाकरे यांची पहिली एकत्र सभा, तर शिवसैनिकांसह मनसैनिकांची सभास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात। नाशिकमध्ये 30,000 कोटींची कामं हाती घेतलीये, गोदावरीचं पाणी पिण्यालायक करू, रेल्वेच्या विस्तारासह विमानतळ देखील वर्ल्ड क्लास करणार। नाशिकमधील सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। राज ठाकरे यांची सत्ता असताना तपोवनची जागा कमर्शियल वापरासाठी देण्याचा ठराव। 2014 मध्ये सातूग्रामच्या गुगल मॅपमध्ये कुठे झाड दिसतायत का? आम्ही 20,000 झाडं लावली आहे, फडणवीसांचं उत्तर। पिंपरी चिंचवड वाहतूक कोंडी मुक्त, खड्डे मुक्त करणार। दिवसाआड सुरू असलेला पाणी पुरवठा रोज सुरू होणार। दोन्ही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातून हा वादा। डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 27 मध्ये भाजपकडून 3,000 रुपयांचं पाकिट वाटप, तर शिंदेंच्या शिवसेनेने रंगेहात पकडलं। निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांकडून कसून चौकशी। बिनविरोध नगरसेवक निवडीची न्यायालयीन चौकशी होणार। हायकोर्टामध्ये आता जनहित याचिका दाखल। बिनविरोध निवडीमुळे मतदानाचा हक्क हिरावल्याचं याचिकेत नमूद। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्या, राज्य निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात ही विनंती।